महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीत सगळं आलबेल नाही, संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतात। प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। लोकसभा निवडणुकीआधी अमरावतीमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणारे कोण याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची विभागीय आयुक्तांकडे मागणी। हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी सरप्राईज उमेदवार देण्याची शक्यता, संजय पाटील यड्रावकर यांचं नाव चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय 3 ते 4 दिवसात होण्याची शक्यता, 1-2 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शहांना भेटणार। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार, 17 मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं समारोप। उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर, राळेगाव आणि पुसदमध्ये सभा घेणार। मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा MMRDA 4000 कोटींना विकत घेणार, राज्य मंत्रिमंडळाची बायआउटला मंजुरी। महाराष्ट्रामध्ये एकूण 506 प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींकडून ऑनलाईन उद्घाटन, वंदे भारतचे डबे बनवणाऱ्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचं देखील लोकार्पण। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, JJP पक्षाशी असलेली युती भाजपनं तोडली, आजच शपथविधीही होऊ शकतो। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 मार्चपासून केवळ मुखदर्शन घेता येणार, गाभाऱ्यामध्ये संवर्धनाच्या कामामुळे 1.5 महिना चरणस्पर्श दर्शन बंद राहणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।